तर रांगोळी काढते बघा. आज तुळशी पुढं. आज नागपंचमी आहे. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. देवपूजा ही झाली ना. आता दारात पण थोडी रांगोळी काढणार आहे ताई. रांगोळी कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवतो आता. तोपर्यंत काढते ताई रांगोळी. बघा ताईने किती भारी रांगोळी काढली. छान आली का बघा. किती भारी वाटायला लागलं बघा दारात. चांगली आली का विचार. चांगली आली का? एकच नंबर आली ना. हा. छान. जा उठा. आता चला महादेवाला जायचंय. उरक की तुझंच कधीपासून उरकते. मंडळी का मला 5 पानाचा बेल पानं घावलेत तिथं. बेल तोडताना का त्याच्यात 5 पानं आहेत. ती 5 पानाचं काय असतं मग. काय माहित नाही मला, पण घावलेत. आणि ह्याला 4 पानं आहेत. 5 पानं. मी तर 3च पानाचा कधी बेल बघितलाय. 5 पानाचा नाही मी कधी बघितला. आता ही तर पाऊस यायला लागला. बघ बरं आहे का नाही 5. 1 2 3 4 5. नशीबवान आहे मग तू. तुला 5 पानाचा बेल गावतात. चला आज महादेवाला पण जाऊ. आणि तीच वाहूची बेल 5 पानाचा. पाऊस यायला लागला आणि काय महादेवाला जाते. थांब आता. नमस्कार मंडळी, मी आज चालली महादेवाला. बेल फूल घेतलंय. श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळं मी महादेवाला चालली आहे. आज काय आहे. सोमवार. आज काय आहे. सोमवार. श्रावण कुठला सण आहे. पंचमी. म्हणून आम्ही आज महादेवाला चाललो या. तर बेल घेतलाय, भस्म घेतलाय, तांदूळ, साखर, शेंगदाणे घेतले देवाला, पाणी, अगरबत्ती हे सगळे घेतले. आम्ही कसलं झाड लावलं होतं निळ्या फुलाचं. तेव्हा आज पहिलं फुल पण आलंय महादेवाला. मग आता ती मी फुल घेऊन चालली महादेवाला. तुम्हाला धावती तोडून नको. असलं छान उमललंय फुल. आज पहिलंच फुल आलेलं आहे. ती चालवले महादेवाला. आणि पहिला सोमवार पण आहे. तुम्ही पण गेला का महादेवाला? कमेंटमध्ये सांगा आम्हाला. जायचं का मग. चला आता मग चालले महादेवाला. चप्पल नाही बिगर चप्पल नाही ना महादेवाला जाताना. मी घातली बाबा. ज्याची त्याची मर्जी. पाऊस यायला लागला की पण. काकी मला म्हणलं कुठं चालला. सांगितलं का मग? चाललोय महादेवाला सांगितलं पण ध्यान ठेवायला नाही सांगितलं. नाही सांगितलं तर नका सांगा ना. पडदा टाका पाहिजे. टोम्या टोम्याचं खाली. झालं का. चप्पल घालू दे तुम्हाला. आता आम्ही दर्शनही घेतलं. आता घरी चाललोय. आता टोमॅटो पुढं पळतो. मागं तुम्हाला मंदिर दिसतच असेल. मग आता तुम्हाला मंदिर दिसतच असेल. पाऊस पण यायला लागला. आता बारीक बारीक शितोडा यायला लागला. त्याच्यामुळे आता आम्ही चालतच आलेला. गाडी काय आलेली ना. पाय आले मोठे चालत आलोय आता. त्याच्यामुळे आम्ही घरी चालूया. आता भेटूया त्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चला लवकर. चल की पटापटा.
आता पटापटा चालू म्हटलं तर चालू ना मग अशीच कशी चालत होती. टॉम्या आहे बाबा तुमचा. एकटे येते का अशी चालू तो. काय मंडळी, इतकंच भारी दर्शन झालं, लय भारी दर्शन झालं. गर्दी नव्हती, काय नव्हती. महादेवाला आपलं सकाळ सकाळ जाऊन आलो. टॉम्या माग, दादा तर आमचा इतका भीतोय कुत्र्याला, तुम्हाला काय सांगू. आणि फॉरेस्टातून जाताना गाणं लय कुत्रे येते अहो, नळाने जाताना लयच कुत्रे येते. त्याच्यामुळे बा कसं बस इतकं कुत्र्याचं टोळकंच बसलेलं होतं तिथं. लय भीती वाटली, पण आलो कसं तर कसं तरी. म्हणलं आता जर सगळी जर जनता जर पळत आली तर आम्हाला पळायचं सुद्धा कळायचं नाही. टॉम्याला म्हणलं तुझा घरी, मग टॉम्या पुढे आमचा गेला आणि मग आम्ही आलो. आता आलंय घर जवळ. कसं झालं दर्शन एकदम भारी झालं बाबा. आरती नव्हती, काय नव्हती. आरती ही सगळं घावलं गेल्यासारखं टायमिंगला आपण गेलो. पुढे आरती ही गावली. आम्ही गेलो तर आरती म्हणजे आरतीचा प्रोग्राम चालूच होता. म्हणजे दर्शन हे आलेल्या माणसांचं झालं होतं आणि त्यांची आरती चालू होतं. एवढ्यात आम्ही गेलो. मग दादाला ती बेल वाजवाय सांगितला, घंटा. दादा बसला वाजवत टाण टाण करत. तुम्हाला तर तिथं दावलेलंच आहे. आरती ही चालू होती ती. चालून चालून दम भरला. मंदिर हे सगळं बघितलंय, दावलंय तुम्हाला. आता घरी जाऊन नका, उपवास आहे. खिचडी करायची, पहिले राहिलेले कामं करायची, डाळ शिजाय टाकायची, पोळ्या ही करायच्या. परत आमचं ती कामावून आल्यानंतर मग त्यांच्यापाशी मी नैवेद्य देणार आहे संध्याकाळी दावायला. महादेवाला बी जाईल. आम्ही दोघं आलोय आता. ती दोघं गेले ती कामाला. मग ती म्हणली आम्ही संध्याकाळी आल्यावर जाऊ 4 वाजता. मग तोपर्यंत मग निवद ही करून ठेवायचा. मग ती निवद दावून येत्याला येताना दर्शन बी होईल, त्यांचं नैवेद्य पण पोचन. एका कामासाठी दोन्ही काम आपलं ओके. आता पटापटा जाऊन डाळ ही शिजवून घेते, पटापटा स्वयंपाक ही केला की तोपर्यंत ती येते. तीच धरे बाबा, हातला गुळा आला मला. आता पुढचं बोलतो. मी नाही बोला, तुझा चॅनल आहे आता घरी. का शिर्डीत जरी आलो आता घरी. अबा शिर्डी ही इथंच बांधलेली होती. हाय जाग्यावर आता तिला पाणी ही दावायचं. कपडे राहिले ती या कपडे धुवायची. कपडे धुतल्यानं मग खिचडी करणार, स्वयंपाकाला लागायला तयारी. आता देवपूजा तर झाली, पण आता पेटपूजा करावी लागेल. पेटपूजा राहते का? कालचा उपवास, आजचा उपवास. त्याच्यामुळे काल नाही खिचडी केली बरं का, पण आज खिचडी करावी लागेल. आज का दम निघणार नाही एवढा प्रतीक्षा. मला तर कधी गरम गरम पोळ्या खायला असतं. अरे थांबा, अर्ध्या तासात पोळ्या बनवून दाखवतो तुला. खरं का? हा, आता डाळ शिजाय टाकतील, कपडे धुते. तोपर्यंत कपडे भांडी तर नाही तीच काय घासायची, पण कपडे तेवढे धुतले की झालं. शिळीला पाणी पाजलं की आलो घरी. आता आलोय आम्ही घरी.